श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर यंदा रविवारपासून अधिक मास सुरू होणार आहे. तर त्या दिवशी तारीख आहे 15 मे ते 15 जून पर्यंत अधिक मास राहणार आहे. हा 2026 हा अधिक मास या दिवशी संपल्यामुळे हा संपूर्ण महिना जो आहे तर श्री हरिविष्णूंना समर्पित केला जातो. या अधिक महिन्यामध्ये भगवान विष्णूच्या उपासनेला विशेष महत्त्व दिले जाते. अधिक मास पुरुषोत्तम मास हा दर 3 वर्षांनी येणारा दर 3 वर्षांनी आल्यामुळे आध्यात्मिक पुण्याचा महिना म्हणून ओळखला जातो. मोक्षाची प्राप्ती होण्यासाठी या दिवशी दान, धर्म आणि मंत्र जप केल्याने मानसिक तणाव दूर होतो. अधिक मासामध्ये एकादशी येते. त्रयोदशी किंवा चतुर्थीचे व्रत नित्यनेमाने करावे. हे केल्यामुळे आपल्याला मानसिक तणाव दूर होतो. एखाद्या मंदिरामध्ये जाऊन 33 अनारसे किंवा फळे किंवा एखाद्या ब्राह्मणाला 33 अनारसे किंवा जेवू घालायचे आहे किंवा तुम्ही पूर्णाचा जे धोंडे बनवलेले आहेत 33 तर ते तुम्ही दान म्हणून एखाद्या ब्राह्मणाला मंदिरामध्ये हा नैवेद्य ठेवायचा आहे. पूर्णाचे धोंडे 33 बनवायचे आहे किंवा तुम्ही बतासे घेऊ शकता यामध्ये किंवा अनारसे घेतले तरीही चालेल. दान धर्म या दिवशी करावे. ज्या दिवशी तुम्ही हे विशेष तिथीला तुम्ही जर केले तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होत असते. एखाद्या गरजू व्यक्तींना अन्नदान या महिन्यात करायचं आहे. ज्या दिवशी तुम्ही दान करता त्याच दिवशी तुम्हाला जेवू घालायचं आहे ब्राह्मणाला. तर या दिवशी चुकूनही विवाह असेल, गृहप्रवेश असेल किंवा मुंडन असेल किंवा एखादी गाडी घ्यायची असेल किंवा तुम्हाला काही चांगले शुभ कार्य करायचे असेल तर चुकूनही हे करू नका. या काळामध्ये हे जे चांगले काम आहे किंवा कार्य आहे तर ते केले जात नाही. तर पहा, यामध्ये सफलताही प्राप्त होत नाही, म्हणून दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळत असतात. या महिन्याला मलमास किंवा अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास या नावाने ओळखले जाते. या काळामध्ये जे लग्नासंबंधित काही कार्यक्रम असतात तर ते प्रतिबंधित म्हटले गेलेले आहेत. भौतिक सुखाचा आनंद घरामध्ये तयार व्हावा, घर शुद्ध आणि पवित्र असावं, त्यासाठी घरामध्ये महिनाभर आपल्याला गंगाजल गोमूत्र शिंपडायचं आहे. मुख्य उंबरवठ्यावर गंगाजल गोमूत्र हळद टाकलेलं पाणी शिंपडायचं आहे. यामुळे महिनाभर आपण जेव्हा श्री हरिविष्णूची सेवा करतो तेव्हा आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात घरामध्ये लक्ष्मी वास करत असते. या महिन्यामध्ये भगवान शिवांचीही पूजा केली जाते. या महिन्यामध्ये गहू, तांदूळ, मूग, मटार, तीळ, काकडी, केळी, आंबा, सूप, सुंठ, चिंच, सैंधव, मीठ, आवळा या गोष्टीचे सेवन करायचे आहे. जेवणामध्ये यामुळे जर आपण ह्या वस्तूचं किंवा पदार्थाचं जर सेवन केलं तर व्यक्तीच्या शरीरामध्ये ताणतणाव कमी होऊन कष्ट, दुःख, दारिद्र्य संपत असते. अशा पद्धतीने सात्विक जेवण जे आहे हे केल्याने आपल्याला सात्विकता प्राप्त होत असते. अधिक महिन्यामध्ये ही भाजी चुकूनही आपल्याला खायची नाही. ते म्हणजे या महिन्यामध्ये चुकूनही उडदाची डाळ खायची नाही. मसूर डाळ असेल, वांग, लसूण, कांदा, मोहरी किंवा मुळा असेल, गाजर असेल, फ्लावर, फुलगोबी किंवा मांस, अंडी, धूम्रपान, मादक पेय, अंडी चुकूनही खायचा नाही. स्पर्श सुद्धा या महिन्यामध्ये करायचा नाही. ह्या भाज्या जर तुम्ही खाल्ल्या तर आपल्या आयुष्यामध्ये ताणतणाव येतो, दुःख येतात आणि घरामध्ये पैसा टिकत नाही. आयुष्यभरामध्ये वर्षभरामध्ये आपल्या घरामध्ये अन्नधान्याचा साठा हा नेहमी कमी पडत जातो. म्हणून हे जे नियम आहेत तर ते पाळायचे आहेत. तर पहा, आपल्या जीवनावर आणि आपल्या मुलांबाळावर कधीही दुःख, दारिद्र्य किंवा दुष्परिणाम त्यांच्या जीवनामध्ये येऊ नये, त्यामुळेच आपल्याला अधिक मासामध्ये ह्या गोष्टी आवर्जून वर्ज्य करायच्या आहेत. जी व्यक्ती अधिक मासात पूजा, नामस्मरण किंवा श्री सत्यनारायण देवाची पूजा करते, श्री भगवत गीतेचे नामस्मरण करते, स्मरण करते, वाचन करते तर त्यांच्या जीवनात दुःख, दारिद्र्य नावालाही उरत नाही. अडचणी लवकरात लवकर संपत असतात. अचानक संकट येत नाही, ते टळत असते आणि व्यक्तीच्या जीवनातील सर्व कष्टापासून मुक्तताही मिळत असते.
तर या अधिक मासामध्ये आपल्या कुलदेवतेचे नामस्मरण करावं. आपली जी कुलदेवता आहे तर त्यांचा एक मंत्र आपल्याला आवर्जून म्हणायचा आहे 108 वेळा. रोज एक माळ का होईना आपल्याला जप करायचा आहे. अधिक महिन्यामध्ये शुद्ध आणि सात्विक आपल्या घरामध्ये लहरी तयार होण्यासाठी रोज आपल्याला भगवद्गीतेचा अध्याय वाचन करायचं आहे. गाईला एक दिवस का होईना आपल्याला पुरणपोळीचा किंवा 33 जे धोंडे आहेत किंवा अनारसे आहेत तर ते खाऊ घालायचे आहेत. अधिक मासात जर तुम्ही एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन जर दानधर्म करत असाल तर आपल्याला याचा प्रभाव जो आहे तर आपल्या कुटुंबावर पाहायला मिळत असतो. आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते. म्हणूनच असं म्हटलं जाते की तीर्थक्षेत्री जाऊन दानधर्म केल्याने आपल्या घरामध्ये जो पितृदोष आहे हा नावालाही उरत नाही. म्हणूनच असं म्हटलं जाते की नामस्मरण केल्याने याचे फळ तिप्पट चौपट पटीने आपल्याला प्राप्त होते. स्त्रियांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होत असते. श्री हरिविष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि पुत्र प्राप्तीचा लाभ आपल्याला मिळत असतो. काही ठिकाणी एकभुक्त म्हणजेच दिवसातून एक वेळा जेवावे, एक वेळा उपास करायचा आहे असंही केलं जातं. या महिन्यामध्ये तांबूल जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला, स्त्रीला किंवा मंदिरामध्ये जर दान करत असाल तर हे दान केल्याने अखंड सौभाग्याची प्राप्ती होत असते. तर या दिवसामध्ये अखंड आपल्याला शुद्ध तुपाचा, तेलाचा, मोहरीच्या तेलाचा, शेंगदाण्याचा तेलाचा दिवा लावायचा आहे. अखंड दिवा महिनाभर लावायचा आहे. एखाद्या पवित्र स्थानी जाऊन आपल्याला आंघोळ करायची आहे किंवा तुम्ही घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल, गोमूत्र, थोडीशी हळद टाकून आंघोळ करू शकता. एक तुळशीचं पान टाकायचं आहे आणि ते पान आपल्याला स्वतः खाऊन घ्यायचं आहे. यामुळे काय होते की आपल्या मनामध्ये एक सकारात्मकता तयार होते. आपल्या घरामध्ये दुःख, दारिद्र्य, त्रास, ताणतणाव किंवा एखादा शत्रूचा त्रासही होत नाही. शत्रुपीडा, नकारात्मकता दूर होऊन घरामध्ये अखंड सौभाग्याची प्राप्ती होऊन आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते. म्हणूनच असं म्हटलं जातं की या महिन्यामध्ये घरी जावयाला जेवायला बोलवले जाते. यामागे सुद्धा एक धार्मिक कारण आहे. त्याचबरोबर तुम्हाला आई नसेल, आई विधवा असेल, त्याचबरोबर ओटी भरत असताना आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे का की आईची भरायची आहे का, किंवा आपल्याला आई नसेल तर ओटी कोणाची भरायची आहे. ओटी भरल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होत असते. अशा पद्धतीने जर तुम्ही ओटी भरत असाल आणि ओटीमध्ये जर ही वस्तू ठेवत असाल तर आपल्या घरामध्ये धन, धान्य, संपत्ती कधीच कमी पडत नाही. म्हणून आपल्याला अशा पद्धतीचा हा नियम जो आहे तर तो पाळायचा आहे. ओटी कशी भरायची आहे, ओटीमध्ये कोणत्या वस्तू असायला हव्यात व या दिवशी म्हणजेच अधिक मासामध्ये जावयाला ह्या 3 वस्तू आवर्जून द्यायच्या आहेत. तर त्या 3 वस्तू कोणत्या आहेत, या महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, काय करू नये याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका. तर पहा, या महिन्यामध्ये जावयाला जेवायला घरी बोलवले जाते. यामागे सुद्धा एक धार्मिक कारण आहे. अधिक मास हा दर 3 वर्षांनी येत असतो. यंदा अधिक मास असल्याने ज्येष्ठ महिना 2दा गणला जाणार आहे. अधिक मास हा जवळपास 33 दिवसाचा असतो. एकूण 12 महिने असतात. मात्र अधिक मासात एक महिना वाढीव असल्याने त्या वर्षात 13 महिने येत असतात. यालाच खगोलीय कारण असते. तर सौर वर्षामध्ये 365 दिवस येत असतात, तर चंद्र वर्षामध्ये 354 दिवस असतात. या वर्षातील फरक हा 11 दिवसाचा असतो. म्हणूनच 3 वर्ष झाल्यानंतर आपल्याला या दिवसाचा फरक जो आहे तर तो पाहायला मिळत असतो. म्हणून एक वाढीव महिना आपल्याला गणला जातो. अधिक मास दर 3 वर्षांनी येतो. या महिन्याला धार्मिक महत्त्व आहे. पहा, आपण जुन्या आणि चालीरीतीप्रमाणे परंपरेनुसार या महिन्याची जी अधिक महिना आहे तर तो जोडला जातो. या अधिक मासाला कोणतंही नाव नव्हतं, म्हणूनच श्री हरिविष्णूने आपले नाव देऊन पुरुषोत्तम मास या नावाने ओळखलं जायचं. अधिक मासामध्ये जावयाला घरी बोलवले जायचे. अधिक मासात जावयाचा मानपान अशा पद्धतीने का केला जातो, असं म्हटलं जाते की अधिक मास हा महिना भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित असल्यामुळे पुरुषोत्तम मास याला म्हटलं जातं. त्यामुळे या महिन्यात भगवान श्री हरिविष्णूची नित्यसेवा, पूजा, आराधना केली जाते. आपल्या
घरी जेव्हा जावई येतो त्यांची नित्य सेवा किंवा पूजा किंवा तुम्ही मानसन्मान जर करत असाल तर त्या घरामध्ये साक्षात विष्णू आणि देवी लक्ष्मीचं स्वरूप मानून त्या दोघांची पूजा करून त्यांना आईच्या घरी बोलवून मानसन्मान केला जातो. दोघांचे पाय धुवून त्यांना नमस्कार केला जातो. जेवायला काही खास पदार्थ बनवले जातात. यामुळे भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरामध्ये वास करत असते. आपलं घर सोडून कधीही त्या जात नाही. तर अधिक मासामध्ये जावयाला जेवणामध्ये कोणत्या वस्तू ठेवायच्या आहेत, तर कोणते पदार्थ आपल्याला आवर्जून ठेवायचे आहे. अधिक मासामध्ये आपल्याला जेवायला जावयाला पाटावर बसवायचे आहे, रांगोळी काढायची आहे ताटापुढे, त्यानंतर दक्षिणा ठेवायची आहे, पानाचा विडा ताटामध्ये मांडायचा आहे, दोघांनाही हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्यानंतर पुरणाचे धोंडे आवर्जून ठेवायचे आहे. 33 पंचपक्वानाचे जेवण बनवायचे आहे. पुरणाचा स्वयंपाक, शिरा पुरी किंवा तुम्ही आमरसपुरी किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने जशा पद्धतीने तुमच्याकडे हा नैवेद्य बनवला जातो तर तुम्ही ठेवू शकता. यामुळे घरी लक्ष्मी नारायण जेवत आहे याचा मानसन्मान आपल्याला प्राप्त होतो. तर आपल्याला लक्ष्मी नारायण यांचा मानसन्मान केला जातो. अधिक मासामध्ये जावयाला वाण देण्याची पद्धत आहे. या वाणाला अत्यंत महत्त्व दिलं जातं. तर त्यांना पाटावर बसून हळदी कुंकू लावावे आणि त्यानंतर काय करायचं आहे, चांदीचं ताट निरंजन देण्याची पद्धत आहे. मात्र ज्यांनी चांदी देण्याची क्षमता असेल त्यांनी चांदी द्यावी किंवा तांबे पितळेचे भांडे दिले तरीही चालेल. आपल्याला 33 अनारसे, बत्ताशे किंवा म्हैसूर पाक तुम्ही ठेवू शकता. आंबा आवर्जून ठेवायचा आहे. 5 प्रकारची फळं देखील आपल्याला त्यामध्ये ठेवायची आहे. एक निरंजनी लावायची आहे. आणि पहा या दिवशी काय करायचं आहे, आपल्या लेकीला आवर्जून जोडवी द्यायची आहेत. साडी चोळीने ओटी भरायची आहे व दोघांना शेवटी नमस्कार करायचा आहे. आपण जावई आणि लेकीच्या पाया पडत असताना त्यांना लक्ष्मी नारायणाचं स्वरूप मानून त्यांची मनोभावे आपल्याला पूजाही करायची आहे. अधिक मास हा आत्मशुद्धी आणि चित्तशुद्धीचा काळ म्हणून ओळखला जातो. म्हणून या दिवशी जर तुम्ही दानधर्म केले तर आपल्या पापाचे निवारण होते. तर अधिक महिन्यामध्ये फक्त लेक जावयाचा मानपान केला जात नाही, तर ज्या आईने आपल्याला या महिन्यामध्ये ज्या आईने आपल्याला जन्म दिलेला आहे तर त्या आईची ओटी देखील भरली जाते. या महिन्यात आईची ओटी भरल्याने आयुष्यातील सर्व दुःख हे दूर होतात. आणि म्हणूनच मी तुम्हाला या अधिक महिन्यामध्ये आईची ओटी का भरायची आहे, कशी भरायची आहे, कोणत्या दिवशी भरायची आहे आणि आई नसेल तर ओटी कोणाची भरायची आहे तर याचे महत्त्व आणि तुम्हाला याची माहिती संपूर्ण सांगणार आहे. तर पहा, अधिक महिन्यामध्ये ओटी का भरावी लागते, ओटी भरत असताना ओटीमध्ये कोणत्या वस्तू ज्या खूप महत्त्वाच्या मानल्या जातात तर त्या टाकल्या जातात. तर पहा, आई ही विधवा आहे, मग विधवा आईची ओटी भरावी का, तर अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मैत्रीण असेल किंवा तुमची आई असेल किंवा शेजारी असेल किंवा तुमची एखादी जवळची मैत्रीण असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यांना ही संपूर्ण माहिती या सणाची मिळेल. तर पहा, हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिना प्रत्येक दिवस जे आहे तर ते खूप महत्त्वाचे मानले जातात. जसं आपण एकादशीला महत्त्व दिलं जातो तसंच अधिक मासाला महत्त्व दिलं जातं. जो 17 मेला अधिक मास चालू होणार आहे तर 15 जूनला संपणार आहे. तर ज्येष्ठ महिना हा एकूण 2 महिने असणार आहे. या अधिक मासाला धोंड्याचा महिना म्हणून ओळखलं जातं. आता धोंडा म्हणजे दगड. पूर्वीच्या काळामध्ये या महिन्यात कोणतेही शुभ कार्य केले जात नव्हते, त्यामुळे हा महिना निरुपयोगी म्हटला जातो. म्हणून निरुपयोगी महिना म्हटल्यामुळे श्री हरी विष्णूने या महिन्याला आपले स्वतःचे नाव दिले आहे, ज्याला आपण पुरुषोत्तम मास असं म्हणून ओळख आहे. तर या महिन्यामध्ये भगवान श्री हरी विष्णूची पूजा केली जाते, उपासना केली जाते, ज्यामुळे तिप्पट किंवा 1000 पटीने फळ आपल्याला प्राप्त होते. तर पहा, अधिक महिन्यामध्ये फक्त जावयाचा मानपान केला जात नाही, तर या अधिक महिन्यामध्ये एक महत्त्वाची परंपरा जी आहे ती अनेक घरामध्ये पाळली जाते, ती म्हणजे आईची ओटी भरणे. या महिन्यात आईची ओटी भरायला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं जातं. अधिक महिन्यामध्ये मुलीने आपल्या आईची ओटी का भरावी त्यामागचं एक आध्यात्मिक कारण आहे.
तर पहा कोणत्या दिवशी भरावी यालाही महत्त्व दिलं जातं. आता अधिक महिन्यामध्ये सर्वात महत्त्वाची आणि भावपूर्ण जी श्रद्धा आहे तर ती आईबद्दल केली जाते. प्रत्येक मुलीने आपल्या आईची ओटी भरणे ही एक साधी गोष्ट नाही, तर ही पूर्वीपासून जुनी पुराणी आणि परंपरा आपल्या घरामध्ये पाळली जाते. धार्मिक महत्त्व आईचे स्थान हे किती मोठे आहे. असं म्हटलं जाते की धार्मिक दृष्टिकोनातून आईचे हे मोठे स्थान म्हणून ओळखले जाते. जेव्हा तुम्ही तुमच्या कुलदेवीची पूजा करता तेव्हा आपल्या आईचं स्थान आपल्या कुलदेवीमध्ये पाहत असतो. तेवढं महत्त्व आईला दिले गेलेलं आहे. तुम्हाला माहितीच आहे की जन्मापासूनच आपल्याला माहिती आहे की जसा आपला जन्म झालेला आहे तर तेव्हापासून आपली आई जी आहे तर ती आपल्यासाठी राबत असते, कष्ट करत असते आणि आपल्या मुलांबाळामध्ये कोणतेही संकट अचानक येऊ नये, त्यांच्या जीवनामध्ये कोणतेही दुःखाचा सामना त्यांना करू नये त्यासाठी आई धडपड करत असते. आई आपल्याला प्रेम, संस्कार आणि आधार देण्याची व्यक्ती म्हणजे आई. आपण रोजच्या आयुष्यामध्ये तिच्यासाठी काही करत नाही. तिचा अपमान करू नये, तिला आडवे शब्द बोलू नये किंवा तिचा मान सन्मान या अधिक मासामध्ये करायचा आहे. तर अजिबात चुकीचे शब्द आईला बोलू नये. अधिक महिना हा आपल्या आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा महिना म्हणून ओळखला जातो. म्हणून तर या महिन्यामध्ये मुलीने आपल्या आईची ओटी तिच्याबद्दल आदर, प्रेम आणि ऋण व्यक्त करण्यासाठी हा ओटीचा विधी जो आहे तर तो पूर्ण केला जातो. आईला दिलेले दान, ओटी किंवा आपण सेवा जेव्हा करतो, मानसन्मान करतो, आपल्या आईचा मानसन्मान जेव्हा केला जातो तेव्हा हा मानसन्मान जो आहे तर तो थेट भगवंताकडे पोहोचला जातो. याचं मुख्य कारण म्हणजे आईला दीर्घायुष्य लाभो, ती सदैव सुखी राहावी, तिचं आरोग्य चांगलं राहावं, पुढच्या जन्मामध्ये आपल्याला हीच आई मिळावी अशी प्रार्थना भगवान श्री हरी विष्णूकडे करायची आहे. आपल्या मनामध्ये शुद्ध भाव ठेवायचा आहे आणि त्यानंतर आईची ओटी भरायची आहे. तर आता बरेच जणांना असा प्रश्न पडलेला आहे की आईची ओटी कोणी भरावी, विधवा असेल तर विधवा स्त्रीने भरावी का? तर पहा, विवाहित मुलगी किंवा अविवाहित मुलगी कोणीही आपल्या आईची ओटी ही भरू शकते. आईची ओटी भरण्यासाठी असा कोणताही भेदभाव जो आहे तर तो सांगितला नाही. आता या अधिक मासामध्ये ओटी कधी भरावी तर हा अधिक मास सुरू झाल्यापासून तर अधिक मास संपे तोपर्यंत आईची ओटी भरायची आहे. तर तुम्हाला या महिन्यामध्ये जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही शुक्रवारी किंवा मंगळवारी हा विधी जो आहे तर तो करायचा आहे. तर पहा, आपली आई सुद्धा देवीपेक्षा कमी नाही. तर आईची जी पूजा आहे तर ती देवीची, कुलदेवतेची आपण करत असतो. म्हणूनच आपल्या आईला एक कुलदेवतेचं स्वरूप म्हणून तिची पूजा केली जाते. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही म्हणजे पहा, ओटी भरताना अशा कोणत्या वस्तू आहेत त्या तुम्हाला लागणार आहेत. तर कोणत्या वस्तूंनी आपल्याला आईची ओटी ही आहे तर ती भरायची आहे. तर पहा, आईची ओटी भरण्यासाठी आपल्याला काय करायचे आहे, 6 वार साडी जी आहे तर ती लागणार आहे. एखादी हिरव्या किंवा पिवळ्या किंवा लाल रंगाची साडी आपल्याला घ्यायची आहे. 9 वार तिला छान अशी साडी तुम्ही देऊ शकता. बऱ्याच स्त्रिया असतात की ब्लाऊज पीस देत असतात, तेही चालणार आहे. त्यामध्ये बांगड्या किंवा पैसे तुम्ही देऊ शकता. तर पहा, अधिक महिन्यामध्ये आपल्या आईसाठी साडी घेण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही पीस दिला तरीही चालेल, पण तुमच्याकडे पैसे असेल तर तुम्ही आईची ओटी खणा नारळाने किंवा तुम्ही एखादी साडी चांगली सुती असेल किंवा चांगली असेल, नरम असेल अशी साडी तुम्ही आईला देऊ शकता. तर पहा, एक नारळ घ्यायचा आहे. ज्या नारळामध्ये पाणी असेल असाच एक नारळ घ्यायचा आहे. सुकामेवा आवर्जून ठेवायचा आहे. तेच तुम्ही अनारसे घेऊ शकता, बदाम घेऊ शकता किंवा तुम्ही मसूर पाक, वड्या ठेवू शकता, पेढे ठेवू शकता किंवा तुम्ही हिरव्या बांगड्या यामध्ये 11 किंवा 12 या संख्येमध्ये ठेवायच्या आहेत. उतरत्या चढत्या प्रमाणे बांगडे घ्यायचे आहेत. त्यानंतर हळदी, कुंकू ठेवायचा आहे. एक कंगवा किंवा शृंगाराच्या काही वस्तू आहेत तर त्या ठेवायच्या आहेत. तर पहा, या अधिक महिन्यामध्ये खास करून अनारसेला खूप महत्त्व दिले जाते. त्यामुळेच ओटीमध्ये अनारसे जे आहे तर ते 33 ठेवले जाते, कारण 33 कोटी देव आहेत. तर 33 कोटी देव असल्यामुळे 33 अनारसे हे ठेवले जातात.
म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे तर एक पाट घ्यायचा आहे, पाटावर आईला बसवायचं आहे, पूर्व दिशेला चेहरा येईल आईचा असं आपल्याला आईला बसवायचं आहे. हळदी कुंकू लावायचं आहे. तिच्या साडीला पदरामध्ये तांदूळ, नारळ, खण, साडी किंवा सौभाग्याची वस्तू असेल, शृंगाराच्या वस्तू असेल किंवा तुम्ही याच्यामध्ये ओटीचं साहित्य आहे तर ते टाकायचं आहे. आणि त्यानंतर आईला नमस्कार करून तिच्या आरोग्यासाठी आणि घरामध्ये सुखसमृद्धी राहावी, तिला अचानक संकट येऊ नये, आजारपण कोणतंही तिच्या मागे लागू नये अशी प्रार्थना देवीला करायची आहे. माझ्या आईला सुखी ठेवा अशी प्रार्थना करायची आहे. तर पहा, सौभाग्याच्या वस्तू जर आपण यामध्ये टाकल्या तर घरामध्ये आपल्या सुखसमृद्धी प्राप्त होते. अन्नधान्याचा हा साठा जो आहे तर तो कधीच कमी पडत नाही. म्हणून सर्वात महत्त्वाची ओटीमध्ये वस्तू जी आहे तर ती म्हणजे गजरा हा ठेवायचा आहे. आता सगळ्या गोष्टीमध्ये एक खूप महत्त्वाची गोष्ट जी आहे तर अनेक महिला ज्या आहेत तर त्या विसरत असतात. हिरव्या रंगाच्या बांगड्या आवर्जून ठेवायच्या आहे. आईसाठी हिरव्या रंगाच्या बांगड्या घेणे अत्यंत शुभ मानलं जातं. म्हणून आवर्जून हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या तुम्ही ठेवायच्या आहेत. आता पहा, तर तुम्हाला आई नसेल तर तुम्ही ओटी कोणाची भरायची आहे तर तुम्ही मावशीची, वहिनीची, सासूबाईची किंवा तुमच्या घराशेजारी एखादी स्त्री असेल, महिला असेल तर तिची ओटी तुम्ही भरू शकता. बहीण असेल तर तिचीही ओटी भरू शकता. आता बरेच जणांना काही ठिकाणी ओटी भरणं शक्य होत नाही. आईच्या जागेवरती जर एखाद्या मावशीची ओटी भरायची असेल तरीही चालेल. आता पहा, बरेच जणांना शक्य होत नसेल की तुमच्या वहिनीची ओटी भरायची नसेल किंवा मावशीची भरायची नसेल किंवा तुम्हाला इतर स्त्रीची तुम्हाला ओटी भरायची नसेल तर तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला दानधर्म करू शकता किंवा एखाद्या कुलदेवतेच्या दर्शनाला जाऊन तुम्ही तिथे ओटी भरली तरीही चालेल. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, शेवटचा प्रश्न आहे. तर पहा, विधवा आईने ओटी भरावी का? तर पहा, सौभाग्यवती स्त्रियांनी ओटी भरली तरीही चालते. म्हणून तुम्ही विधवा असेल तर आपण आईची ओटी भरू शकत नाही, परंतु आईसाठी तुम्ही एखादं नवीन वस्त्र म्हणजे साडी घेऊ शकता, नऊवारी घेऊ शकता, एखादी मऊ साडी घेऊ शकता, कॉटनची साडी घेऊ शकता. जशा पद्धतीची आपल्या आईला साडी आवडेल तशा पद्धतीची साडी तुम्हाला घ्यायची आहे. आईसाठी बांगड्या भरण्यासाठी तुम्ही बांगड्या ठेवू शकता किंवा आईला पैसे दिले तरीही चालेल. आता एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे जोडवी. तर पहा, जोडवी हे सौभाग्याचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. आता पहा, एक महत्त्वाचा भाग जो आहे तर तो असा म्हटला जातो जोडव्याला की पती पत्नीमध्ये नात्यामध्ये स्थिरता आणि प्रेम टिकून राहण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा त्यांच्या जीवनामध्ये येण्यासाठी, नकारात्मक ऊर्जा ही बाहेर निघून जाण्यासाठी. म्हणूनच जोडवी ऐकून केली जाते. जुनी जोडवी बदलली जातात आणि नवीन जोडवी घेतली जाते. यामुळे हा जो महिना आहे शुद्धीकरणाचा महिना म्हणून ओळखला जातो. म्हणून ही विधी आपण घरामध्ये करू शकतो किंवा तुम्ही ऐकून जोडवी तयार करून घेऊ शकता किंवा स्वतः केली तरीही चालेल. पहा, चांदीची जोडवी घातल्याने आपल्या शरीरातील उष्णता नियंत्रणामध्ये राहते, आपलं मन हे आवर्जून शांत राहते आणि आपण कोणतंही काम करतो त्यामध्ये आपल्याला सफलताही प्राप्त होते. अधिक महिन्यामध्ये जोडवी बदलताना जोडी कोणाची असावी? तर पहा, आपल्या नवऱ्याची असावी की आपल्या आईची असावी? तर पहा, अधिक मासामध्ये आपल्या आईची ओटी भरून तिचा मान सन्मान करतो. तसंच अगदी प्रत्येक आईने आपल्या मुलीला जोडवी करावी. आपल्या शुभ आणि घरामध्ये सात्विक लहरी तयार होण्यासाठी आईने मुलीच्या नात्यामधील प्रेम, आशीर्वाद आणि स्नेह टिकून राहावा त्यासाठी आईने मुलीला जोडवी करून द्यावी. अशा पद्धतीने हे नियम पाळायचे आहेत. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.